अशी रसरशीत भाजी झाली आहे. आणि इकडे गरमागरम कांदा भाजी पण तयार आहे. अशी 4 ताटं तयार आहेत बघा. अभि चहा घे. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज ना रिक्षातनं फिरायला माणसं येणार आहेत. अभि कसं रिक्षातनं गणपतीपुळे वगैरे सगळे रत्नागिरी दर्शन करतो ना, तर आज ती माणसं येणार आहेत, मुंबईतनं येणार आहेत बघा. 3 ते 4 माणसं आहेत. त्यांच्यासाठी आज त्यांनी ना जेवण सांगितलं नाही आहे, 4 ताटं सांगितलं नाही आहेत बनवायला. तर त्यांनी ना व्हेज जेवण सांगितलं नाही आहे. त्यासाठी काय काय भाज्या बनवते ते दाखवते तुम्हाला करून. पहिली डाळ बनवून घेते. हे बघा, तूर डाळ आणि मूग डाळ अशी घेतली. त्यात 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ. डाळ स्वच्छ धुवून शिजत ठेवते, 3 शिट्ट्या काढते. आज बरेच दिवसांनी आपण ह्या किचनमध्ये आहे बघ, घरातल्या किचनमध्ये जेवण बनवते. म्हणजे कसं 2 गॅस आहे ना, पटापट व्हायला पाहिजे. होय, आणि पदार्थ पण कसे भरपूर आहे. हा, व्हायला पाहिजेत म्हणून. आणि भरपूर दिवसांनी आई भरपूर वर्षांनी असेल. होय, किचन मध्ये या म्हणजे कसं चुलीवर कसं एकच पडतं ना, आणि गॅस पण कसा शेगडी पण चुलीजवळ एकच आहे. पण इथे कसं 2 गॅसवर पटापट होतं करून. होय. असं डाळ धुवून घेतली आहे. आता आपण शिजत ठेवायची. हे बघा, एवढं असं डाळीच्या वर पाणी ओतायचं. जास्त पण ओतायचं नाही, नाही तर कुकरला कसं पाणी वर येतं ना. मग ह्या डाळीला 3 शिट्या काढून घेते. कांदा खोबरं बाकीची तयारी करून झाली आहे. फक्त कोथिंबीर आणि टोमॅटो कापून घेते. तयारी करून ठेवली ना, कापून चिरून की फोडणी द्यायला पटकन होतं. काय होय, पटापट होतं जेवण. होय. भाजीला पण कापून ठेवते ना हवे. चालेल. डाळीचा कुकर थंड होतोय तोपर्यंत पाल्याची भाजी बनवून घेते. त्यांना पाल्याची भाजी पाहिजे वगैरे. हा, होय. त्याने आता जे जे भाज्या सांगितल्या नाही आहेत ना, ते बनवते. नाहीतर कसं काही जण सांगतात की तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवा. मग मी बनवते वांगा, पावटा, बटाटा, डांबा अशी भाजी कोकणी पद्धतीतली. कढी. हा, चिंचेची कढी किंवा कोकमाची कढी. त्याच्याबरोबर दुसरी एक भाजी, तो बिरड्याची भाजी म्हणजे डाळिंबीची भाजी, हा, काळ्या वाटाण्याची भाजी असं बनवते. पाल्याची भाजी पण तुम्हाला बनवून मी दाखवलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. गरमागरम पाल्याची भाजी तयार आहे. आणि कुकर पण थंड झाला आहे. डाळ पण बघा चांगली शिजली आहे पण, आणि अक्की पण राहिली आहे बघा. अशी डाळ आपण शिजवून घ्यायची. हा, तेल तापलंय. आता मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे. जिरं फुललं की कढीपत्ता, ही लसूण टाकायची आहे बघा, चांगली चेचून टाकायची. आणि त्याच्यानंतर ही ओली मिरची ही अशी तिरकी तिरकी कापून घेतली आहे बघा. हे बघा, लसूण थोडी लाल झाली, एकदम लाल नाही करायची आहे. त्याच्यात थोडासा हिंग टाकायचा आणि हळद, आणि थोडासा आपल्याला ना लाल मसाला टाकायचा आहे. एका हातात हे शिजलेली डाळ, एका हातात झाकण. बघितलात ना कशी खमंग फोडणी बसली. कुकर वगैरे असा धुवून घ्यायचा. हा बघा, आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची. किती भारी झालंय बघा, मस्तच. वरणाच्या बघा वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवलेली आहेत, पण आज मी हे घरात बनवते ना ते दाखवते तुम्हाला करून. आणि चवीनुसार मीठ.
आता गॅस वाढवायचा आहे आपल्याला आणि हे वरण चांगलं कड काढून घ्यायचं. हे बघा गरमागरम डाळ तयार आहे. किती भारी झाली आहे बघा, मस्त अशी दाटसर व्हायला पाहिजे. काय हवे? होय, तर ती भाता बरोबर हा. तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर जरी खाणार असाल ना तरी चांगली लागते खायला. नाही तर डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं नको होय, व्हायला. मग ती चव नाही काय. चव नाही लागत. हे बघा तयार आहे. आता आपण वाटाण्याची भाजी करूया, हिरव्या वाटाण्याची भाजी. पाल्याची भाजी तयार आहे, वरण तयार आहे आणि आता ही हिरव्या वाटाण्याची भाजी बनवते. हे बघा हिरवे वाटाणे मी इथे भिजवून घेतले आहेत, जे रात्री भिजत घातले आणि सकाळी भाजी बनवते आहे आणि त्याच्यात बटाटे टाकले आहे. अशी हिरवे वाटाणा बटाटा भाजी. आता भाजी फोडणीला देते. आज मी भाजी ना रस्सेदार बनवणार, पण भाजकं वाटण टाकून नाही, वेगळं वाटण करून दाखवते तुम्हाला आज. आणि रस्सेदार भाजी बनवून दाखवते, मस्त अशी वाटाण्याची चमचमीत भाजी. होय, आणि आईने बनवलेली ही भाजी ना खरंच होय. टेस्टी लागते. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. तेल तापलंय, आता आपण ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा एकदम बारीक कापायचा. हा बारीक कांदा कापला की कसा भाजी मिळून येते चांगली. गॅस वाढवायचा आहे आणि हा कांदा आपल्याला असं नरम करून घ्यायचा. कांदा नरम होतोय, चांगला नरम करायचा कांदा मस्त. आणि आता एक वाटण करूया आपण. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करायचं आहे. खोबरं अर्ध घ्यायचं, जेवढं आपण टाकू ना एवढं, त्याच्या अर्ध खोबरं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि अर्ध खोबरं आपण असंच टाकायचं आहे. कोथिंबीर पण तशीच. याची बघा लसूण खोबरं अर्ध टाकायचं, अर्ध आपल्याला वरनं टाकायचं आहे आणि कोथिंबीर. आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. कांदा असा थोडा नरम झाला हे बघा की आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचं आहे. आणि टोमॅटो पण आपल्याला नरम करून घ्यायचं चांगलं. इथे मी हे वाटण तयार करून घेतलंय बघा. चमच्यानं असं वर खाली करून ना हे वाटण न पाणी टाकता आपल्याला असं बारीक करून घ्यायचं. हे बघा असं नरम करून मस्त घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. गॅस कमीच करायचा. हा हळद, गरम मसाला, आमचा घरगुती गरम मसाला आणि लाल मसाला. आणि मसाले हे चांगले असे परतून घ्यायचे. आणि आता हे त्याच्यात वाटण टाकायचं. हे बघा आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकायचं. आणि त्याच्यातच हे ओलं खोबरं हे बघा अर्ध ठेवलेलं. कोथिंबीर आपण ना नंतर जरा वरनं टाकूया. काय हवे? चालेल, मस्त लागते. हां चांगलं असं वाटण परतून घ्यायचं. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे वाटाणे आणि बटाटे टाकायचे. हे वाटाणे वगैरे कसे रात्रीच भिजत घालायचे. काय हवे? हा, म्हणजे शिजते चांगली. हां त्याच्यात हे आता कोमट पाणी ओतायचं. हे बघा नेहमीच भाजक्या वाटणाची खाऊन कंटाळा येते ना, काहीतरी तुम्ही ओला हिरव्या वाटणाची करून बघा. होय. आता चवीनुसार मीठ टाकायचं. परत एकदा अशी भाजी ढवळून घ्यायची. झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. आधी 2 शिट्या काढायच्या, कारण का वाटाणे कसे शिजायला पाहिजेत पण फुटायला नाही पाहिजे. काय हवे? हा, अख्खे राहायला पाहिजे. हा अख्खे राहायला पाहिजे. फुटलेत की कशी चव लागत नाही मग वाटाण्याला. 2 शिट्या झाल्यात आहेत आणि कुकर पण थंड करून घ्यायचं आपल्याला. हवं हे भाजी बघूया. मस्तच झाली आहे बघा. कशी झाली आहे बघा, मस्त अगदी रस्सेदार भाजी. काय हवे? होय, रसरशीत झाली. आणि होय हे बघा म्हणजे असे वाटाणे नाही दिसत आहे. होय रस्सा दिसतोय ना, म्हणजे भाकरी बरोबर चपाती बरोबर अशी बुडवायला चांगली. मग होय, आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता. होय हे बघा अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. हा मोदक बनवून झाल्यात, आता उकडायला ठेवूया.
आणि इकडे गरमागरम कांदा भजी पण तयार आहे. आणि सोबत लोणचं आणि पापड. पापड वेगळ्या प्लेटमध्ये देणार, म्हणजे काय ताटात जागा नाही आहे ना, लोणचं होय. पापड वेगळं देणार. अशी 4 ताटं तयार आहेत बघा.